नमस्कार, मी हर्षाली. बातमीपत्रात आपलं स्वागत. नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. कर्जत मतदारसंघात सुधाकर घारेंचीच हवा. घड्याळ सोडून घारे तुतारी हाती घेणार. मतदारसंघात चर्चांना उधाण. पेझारी विरुद्ध अलिबाग. शेकापमधील वाद चव्हाट्यावर. महिला संवाद मेळाव्यात पाटील कुटुंबातील महिलांची अनुपस्थिती. आमदार भरत गोगावलेंच्या विजयासाठी अजमेरमध्ये मुस्लिम बांधवांचे साकडे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत ठाणे आणि कोकणातील भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न. शिवसेना संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांच्या विरोधात आदिवासी संघटना आक्रमक. तो येतोय बॅनरचे गुढ उकळले. स्वराज्य पक्षातर्फे पहिली उमेदवारी जाहीर. राष्ट्रसंत साईनाथ महाराज यांच्या व्हॅनचे मोहिनी नाईक यांच्या हस्ते लोकार्पण. नवी मुंबईत महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी. रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे घड्याळ सोडून तुतारी हाती घेणार असल्याच्या जोरदार चर्चा सध्या कर्जत विधानसभा मतदारसंघात सुरू आहेत. घारे ठाकरे गटात जाणार, शरद पवारांच्या पक्षातून विधानसभेची निवडणूक लढणार अशा चर्चा नाक्या नाक्यावर ऐकायला मिळत असून विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना कर्जत मतदारसंघात फक्त सुधाकर घारे यांचीच हवा असल्याचे चित्र पाहायला मिळते. सांगतोय उमेदवारी आपल्याला मिळणार आणि उमेदवारी अर्ज सुद्धा सर्वांच्या आधी आपल्याला भरला जाणार असं मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघ सध्या चर्चेत आहे. कर्जतमध्ये महायुतीच्या शिंदे गटाचे आमदार असल्याने सुधाकर घारे कोणत्या पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढणार याची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. महायुतीत शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे पक्ष आहेत. शिंदे गटाचे महेंद्र थोरवे विद्यमान आमदार असून राष्ट्रवादीकडून सुधाकर घारे यांनीही जोरदार तयारी केल्याने कर्जत मतदारसंघात पेच निर्माण झाला आहे. रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे घड्याळ सोडून तुतारी हाती घेणार असल्याच्या जोरदार चर्चा सध्या कर्जत विधानसभा मतदारसंघात सुरू आहेत. सुधाकर घारे ठाकरे गटात जाणार असल्याचेही बोलले जात आहे. तर सुधाकर घारे शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातून विधानसभेची निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा नाक्या नाक्यावर सुरू आहेत. विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना कर्जत मतदारसंघात फक्त सुधाकर घारे यांचीच हवा असल्याचे चित्र या निमित्ताने पाहायला मिळते. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे सुधाकर घारे यांच्यासाठी प्रयत्न करत असले तरी विद्यमान आमदार महेंद्र थोरवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आणि विश्वासू असल्याने थोरवे यांनाच महायुतीची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. महायुतीतून उमेदवारी मिळाली नाही तर सुधाकर घारे यांना महाविकास आघाडीचा पर्याय आहे. मात्र महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाच्या नितीन सावंत यांनी जोरदार फिल्डिंग लावल्याने सुधाकर घारे यांचे राजकीय भवितव्य काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय. पितृपक्ष संपल्यानंतर घारेंचा पक्ष प्रवेश होईल अशा प्रकारच्या बातम्या होत्या. मात्र घटस्थापनेचा मुहूर्त चुकला असून पुढील काही दिवसात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सुधाकर घारे घड्याळ सोडून तुतारी फुंकणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. शेतकरी कामगार पक्षात पाटील कुटुंबियांतील पेझारी विरुद्ध अलिबाग हा वाद आता लपून राहिलेला नाही, त्याची प्रचिती सध्या येत आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या महिला बचत गट फेडरेशन आयोजित महिला संवाद मेळावा पेझारी येथे पार पडला. या निमित्ताने शेकापमधील 20 संवाद थेटपणे समोर आला आहे. या मेळाव्याचे नेतृत्व चित्रलेखा पाटील करतायत. मेळाव्याला उपस्थित महिलांना साडी वाटपही करण्यात आले. मात्र या मेळाव्याला माजी आमदार पंडित पाटील यांच्या पत्नी भावना पाटील यांच्यासह पाटील कुटुंबियांतील महिला उपस्थित नव्हत्या.
आपल्याला या कार्यक्रमाला आमंत्रित केलं नव्हतं असा दावा जिल्हा परिषदेच्या माजी सभापती चित्रा पाटील यांनी केलाय. तर आमच्या कुटुंबातील तिघींना न बोलावल्याने आमच्या 3 साड्या कमी झाल्या असा टोला पंडित पाटील यांचे पुत्र सवाई पाटील यांनी लगावला आहे. बचत गटाच्या महिलांनी मला फोन करून विचारलं की असा मेळावा आहे आणि आम्हाला आमंत्रित केलं गेलं आहे, पण तिथं तुमचं नाव घेतलं गेलं नाही आहे किंवा तुम्ही आम्हाला आमंत्रित करायला त्यांच्याबरोबर दिसला गेला नाही आहे, तर काय ताई असा जेव्हा प्रश्न आला तर मला असं वाटतं की सक्षमीकरणाच्या बाबतीमध्ये किंवा बचत गटाला मार्गदर्शन करण्यासाठी कुठची संस्था जर येत असेल तर त्यांचं नुकसान होता कामा नये. तर त्यांनी तो कार्यक्रम अटेंड केला पाहिजे. त्या अनुषंगाने मी त्यांना तो कार्यक्रम अटेंड करण्यासाठी सांगितलं. उरला प्रश्न मला आमंत्रित का केला गेला नाही, तर हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. याचं उत्तर मी कसं देणार. पण मला सांगायचं एवढं की जेवढे बचत गटाच्या महिला तिथे साडी वाटपाच्या कार्यक्रमाला गेलेल्या आहेत त्या सगळ्या या झेप फाउंडेशनच्या चित्राताई पाटील आणि भावनाताई पाटील यांनी जे फॉर्म केलेले झेप फाउंडेशन आहे त्याचे ॲफिलिएटेड हे सगळे बचत गट आहेत. आणि त्यांनी सगळ्यांनी चित्राताईला किंवा भावनाताईला, पप्पू शेटना, आम्हाला, पंडित शेटना विचारलं की असं असं आम्हाला आमंत्रण आलेलं आहे, आम्ही जाऊ का. तर आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही जा, आपलाच मेळावा आहे तर तुम्ही त्याला जा. पण आम्हाला माहीत नव्हतं की आम्हालाच त्याचं आमंत्रण मिळणार नाही. तर असं माहीत असतं तर कदाचित आम्ही काही वेगळं हे केलं असतं. पण एखाद्याचं नुकसान होईल, कारण एखाद्या बाईला साडी हे खूप आवडतं हे असतं, तर ती साडी कोणाची, एखाद्याची साडी कशालासाठी आम्ही कोणाचं नुकसान करू. पण मला एवढं नक्की सांगायचं आहे की जर माझी आई, वाईफ म्हणजे बायको आणि चित्राताई वहिनी गेल्या असत्या तर त्यांच्या 3 साड्या आम्हाला कमी आल्या, एवढं नक्की मी तुम्हाला सांगतो. किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेन. महाड विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम बांधवांनी अजमेर येथील ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यावर चादर चढवत महाडचे आमदार भरत गोगावले पुन्हा आमदार व्हावेत यासाठी साकडे घातले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी अजमेर येथील ख्वाजाकडे येऊन आम्ही चादर चढवून मन्नत मागत असतो. ही आमची 4थी टर्म आहे. महाड विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आमदार गोगावलेंच्या विजयासाठी साकडे घातले आहे. धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, महाड. नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये भाजपाच्या ठाणे आणि कोकण पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की महाराष्ट्राच्या 6 विभागांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा पूर्ण केली. संघटनेच्या माध्यमातून बूथ जिंकण्याचं मूलमंत्र अमित शहा यांनी दिला. ही मीटिंग तिकीट वाटपाची नव्हती. ही मीटिंग फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद होता. या महाराष्ट्रात 9,700 पदाधिकाऱ्यांची माननीय अमितभाईंनी 6 बैठकीमधून संवाद केला आहे, मूलमंत्र दिला आहे. बूथवर काम करण्याचा मूलमंत्र दिला आणि बूथवर काम करण्यामध्ये आम्ही आमचे बूथ कसे जिंकू, लोकसभेत आम्ही ज्या बूथवर मागे आहोत त्या बूथवर केंद्र सरकार, राज्य सरकारच्या योजना, ज्या जनतेच्या भल्याकरता आम्ही काही केलं, आम्ही जनतेचे मतं घेतले आहे. आम्ही मताचे दान गुण पडून जाणारे लोक नाही आहोत. आम्ही मताचं कर्ज घेतलेलं आहे आणि मताचं कर्ज इमानदारीनं काम करून परत करतो आहे. या भूमिकेतनं आम्ही जनतेकडे जाऊ आणि जनतेचे मतं घेऊ. लोकसभेत जे काही आम्ही कमी पडलो तिथं आम्ही पुन्हा काम करू आणि इमानदारीने महाराष्ट्रामध्ये पुढे जाऊ, इमानदारीने जाऊ. अमोल कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. राज्यात आदिवासी समाजाकडून वेगवेगळ्या गंभीर मुद्द्यांवर सामाजिक आंदोलने सुरू आहेत. धनगरांना आदिवासींमध्ये आरक्षण न देणे, पेसा अंतर्गत नोकरी भरती न करणे अशा अनेक विषयांवर संपूर्ण आदिवासी समाज, आदिवासी समाजाचे लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संघटना मोठ्या प्रमाणावर गल्लीपासून दिल्लीपर्यंत धरणे, प्रदर्शन, आंदोलने, मोर्चे करत आहेत. माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी आदिवासी समाजाच्या वतीने आपली भूमिका मांडून मुख्यमंत्र्यांना आदिवासींमध्ये धनगरांना आरक्षण देऊ नये असे आवाहन केले होते. माजी आमदार आणि जिल्ह्याचे संपर्क प्रमुख
चंद्रकांत रघुवंशी यांनी पद्माकर वळवी यांना नंदुरबार जिल्ह्यात फिरून देणार नाही असा इशारा दिल्यानंतर आदिवासींच्या विविध सामाजिक संघटना आक्रमक झाल्या असून रघुवंशी यांनी माफी मागितली नाही तर त्यांनाच रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा दिला आहे। तर इथून आम्ही एक आवाहन करत आहोत की इथून पुढे त्यांनी आदिवासींच्या संदर्भामध्ये अशा गोष्टी काही करू नये। जर त्यांनी 24 तासाच्या आत 48 तासाच्या आत तमाम आदिवासी समाजाच्या त्यांनी माफी नाही मागितली तर येणाऱ्या 4 दिवसामध्ये आम्ही त्यांनी जसं वक्तव्य केलं त्याच पद्धतीने आम्ही सर्व सामाजिक संघटना एकत्र येऊन त्यांना आम्ही ज्या आमचा उद्रेक आहे तो आम्ही त्यांना निश्चितच आम्ही काढून राहणार नाही। धन्यवाद। सुरेश सुतार, संवाद मराठी लाईव्ह, नंदुरबार। नवी मुंबईत तो येतोय या मथळ्याखाली लागलेल्या शेकडो बॅनरचे गुढ अखेर उकळले आहे। तो येतोय नंतर तो आलाय या मथळ्याखाली बॅनर लावून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने आपला पहिला अधिकृत उमेदवार जाहीर केलाय। मराठा नेते अंकुश कदम यांना ऐरोली मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करत घराणेशाही आणि नवी मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी तो आलाय असा संदेश या माध्यमातून देण्यात आलाय। पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या लोकांच्या तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न असेल, स्थानिक भूमिपुत्रांचा प्रश्न असेल, इथल्या शिक्षणाचा प्रश्न असेल, इथल्या आरोग्याचा प्रश्न असेल, इथल्या टोल नाक्याचा प्रश्न असेल, इथे होणाऱ्या गुंडशाहीचा प्रश्न असेल, या सगळ्या प्रश्नांवरती आम्हाला त्या ठिकाणी लोकांपर्यंत संदेश पोहोचवण्याचा होता आणि तो संदेश एक वेगळ्या प्रकारचा असावा असा आमच्या टीमची धारणा होती। आणि त्या पद्धतीनं छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाचं कालच जे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष म्हणून त्यांना नाव भेटलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून स्वतः छत्रपती संभाजीराजे यांनी आज मला वाटतं इथल्या कार्यक्रमात घोषणा केली आणि आम्ही या नवी मुंबईच्या ऐरोली विधानसभेची तयारी करतोय आणि आम्ही येतोय आणि इथली मुळात घराणेशाही संपवण्यासाठी येतोय। इथले स्थानिक भूमिपुत्र आहेत, पश्चिम महाराष्ट्रातले तरुण आहेत, यांना न्याय देण्यासाठी येतोय। अशा प्रकारचं कॅम्पेनिंग केलं होतं आणि ते कॅम्पेनिंग नवी मुंबईमध्ये अतिशय चर्चेचा विषय झाला आणि त्याच्यातून आम्हाला एक संदेश द्यायचा होता की हे खरे मुद्दे आहेत। अमोल कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। संत बाळगीर महाराज स्वच्छता अभियानाअंतर्गत माहुरगड येथील राष्ट्रसंत साईनाथ महाराज यांच्या व्हॅनचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांच्या हस्ते नवरात्रीच्या मुहूर्तावर लोकार्पण करण्यात आले। स्वच्छतेच्या माध्यमातून जगाला अनमोल संदेश देणारे राष्ट्रसंत साईनाथ महाराज यांना परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी गाव तिथे स्वच्छता अभियान राबवणारे साईनाथ महाराजांना एक सुविधा मिळावी या दृष्टिकोनातून एक व्हॅन भेट दिली असून नवरात्रीच्या मुहूर्तावर या व्हॅनचे मोहिनी नाईक यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। प्रशांत देशमुख, संवाद मराठी लाईव्ह, यवतमाळ। शिवनेरी नगर सहकारी पतपेढी आणि छत्रपती शिवाजी महाराज टॅक्सी चालक मालक संघटना यांच्या वतीने महात्मा गांधी तसेच लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली। संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष आणि पतपेढीचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, संघटना प्रमुख बजरंग अविकीरकर, प्रमुख सल्लागार नामदेव गोळे, सचिव अश्विन गोळे, खजिनदार यशवंत चौधरी, सदस्य अशोक खामकर उपस्थित होते। अमोल कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। बातमीपत्रात आपण इथेच थांबतो। भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।